आपण खातो त्याच्यामुळे सुद्धा ओव्हर ईट मुळे आपलं वेट वाढतं. त्याचबरोबर एन्व्हायरमेंट, आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, आपलं फ्रेंड सर्कल कसं आहे, आपल्या इटिंग हॅबिट्स कशा आहेत, घरातलं वातावरण कसं आहे, खूप जंक फूड आहे का, यानुसार सुद्धा वेट तुमचं ओव्हर वेट, आपलं जेवण जास्त होतं किंवा जेवणातले जे पदार्थ आहेत तर ते खूप आहेत, यानुसार तुम्हाला जेवणामध्ये पदार्थ येतात आणि त्यामुळे सुद्धा वेट तुमचं वाढू शकतं. त्याचबरोबर डायटरी ट्रेंड्स, आता आपण बघितल्यासारखं हॅबिट्स आहेत डायटरी, रॉंग हॅबिट्स असतात बऱ्याच जणांना, त्यामुळं सुद्धा ओव्हरवेट होतं. कारण चुकीचं डाएट आपण आता जो हे बघणार आहोत तर ते चुकीच्या डाएटमुळं सुद्धा वेट वाढतं. त्याचबरोबर काही डिसीज किंवा काही ड्रग्स म्हणजे स्टेरॉइड्स आहेत, नॉन स्टेरॉइड्स सारखे ड्रग्ज आहेत, जे मुलं जिम मध्ये जातात त्यांना ते स्वतः वेट वाढवण्यासाठी काही ड्रग्ज घेतात, किंवा काही किडनीचे आजार आहेत, काही आपल्या हृदयाचे आजार आहेत, त्या टॅबलेट्समुळे वेट वाढू शकतं. डायबिटीज मध्ये काही टॅबलेट्स घेतल्या जातात त्याच्यामुळे सुद्धा वेट वाढू शकतं. तर हे वेट वाढण्याची कारण आहेत. वेट वाढल्यानंतर जे काही आपल्या शरीरावर परिणाम होतात ते 3 लेवलचे होतात. एक फिजिकल आपल्याला परिणाम होतो, फिजिकल लेवलला म्हणजे बॉडीवर परिणाम होतो, ते आहे फॅट लेवल वाढते, म्हणजे हार्ट डिसीज. फॅट वाढल्यानंतर काय होतं, हार्ट मध्ये जे काही आपल्या हार्ट मधल्या ज्या धमन्या आहेत किंवा ज्या व्हेन्स आहेत, आर्टरीज आहेत, तर त्या आर्टरीमध्ये ब्लडचा क्लॉट होतो, किंवा बरेच वेळेस काय होतं त्या ठिकाणी जो आपला फॅटचा क्लॉट्स होतो तर तो अडकल्यामुळं मायो कार्डियल इन्फ्रॅक्शन जे होतं, म्हणजे हृदयाला रक्त पुरवठा कमी होतो. असे आजार हे ओबेसिटीमुळे होतात. म्हणजे आपण त्याला अटॅक वगैरे जो शब्द वापरतो तो होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या हृदयामध्ये ओव्हर मध्ये मध्ये ऍडमिट होत आहेत बरेच जण, त्यामुळे मी थोडासा मध्ये इंटरप्ट होतोय, तर कृपया समजून घ्या. किंवा मध्ये इंटरनेटचा काही प्रॉब्लेम आला आणि जर मी डिस्कनेक्ट झालो तर लगेच बॅकअप इंटरनेट यायला 1 मिनिटामध्ये येऊ शकतं, तर तुम्ही कनेक्ट राहा. तर फॅट वाढल्यामुळं पॅनक्रियाजची आपली सुद्धा जी गती आहे काम करण्याची, पॅनक्रियाज म्हणजे आपला डायबिटीज कंट्रोल करणारा जो काही अवयव आहे, तर त्याचं सुद्धा फंक्शनिंग डिस्टर्ब होतं. म्हणजे हार्मोनल लेवलला आपण नॉर्मल नसल्यामुळं आपल्याला डायबिटीज सारखे आजार, म्हणजे डिसेन्सिटिव्हिटी ऑफ इन्सुलिन, म्हणजे इन्सुलिनला कळत नाही की शुगर कमी जास्त करायची, तर त्यामुळं आपल्याला डायबिटीज होऊ शकतो. बरेच आजार हे जे ओव्हरवेटमुळं, गुडघेदुखी आहे, हाडांचे दुखणे आहेत, ऑस्टिओ आर्थरायटिस आहे, तर हे टाईप 2 डायबिटीज आहे. याला आपण लाईफस्टाईल ओरिएंटेड म्हणजे डिसीजेस जे म्हणतो, तर ते आहेत केवळ वजन वाढल्यामुळं आणि फॅट वाढल्यामुळे होतात. हा झाला आपल्या फिजिकल. त्याचबरोबर मेंटल सुद्धा मोठा आपल्या वजन वाढण्याचा आपल्या याच्यावर इफेक्ट होतो. तर मेंटल इफेक्ट काय होतो, हे आजार झाल्यामुळं आपण सतत डिस्टर्ब असतो. ओव्हरवेट असल्यामुळं आळस येतो, कामामध्ये प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे दिरंगाई होते, उत्साह राहत नाही, त्यामुळं आपल्याला एक नैराश्याची भावना येते आणि डिप्रेशन सारखे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर होतात. म्हणजे वजनाचा रोल तुमच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा आहे. त्याचबरोबर सोशल हेल्थ हे सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होतो. सोशल हेल्थ मध्ये काय होतं की जर मुलं ओव्हरवेट असतील आणि ते स्कूलमध्ये जात असतील किंवा तुमचे कलिग्स आहेत, खूप ओव्हरवेट असेल एखादा व्यक्ती, तर तो स्वतः इन्फेरियर कॉम्प्लेक्स मध्ये जातो, त्याला स्वतः न्यूनगंड तयार होतो आणि त्यामुळे तो फ्रेंड सर्कल जास्त करत नाही. तर हा न्यूनगंड आपल्याला डिप्रेशनकडे घेऊन जातो, आपली सोशल हेल्थ डिस्टर्ब करतो. हे झाले आपल्याला ओव्हरऑल गेल्या वेळेस पाहिलेल्या लेक्चर मधले काही पॉइंट्स. तर आता आपण न्यूट्रिशन काय असतं, म्हणजे न्यूट्रिशन काय आणि त्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स काय आहेत, मॅक्रोन्यूट्रिएंट्स काय आहेत, तर हे आपण बघू. कदाचित मी सगळ्यांना ऑडिबल आहे, मला दुसरे आवाज येत आहेत.
वेलकम. तर आता आपण जो सेक्शन बघणार आहेत मॅक्रो किंवा न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स काय असतात? इसेन्शियल नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द बॉडी, म्हणजे इसेन्शियल पार्ट्स असतात, सबस्टन्स असतात. न्यूट्रिएंट्स जे असतात ते आपण जे फूड खातो तर ते फूड असतं एडिबल आणि नॉन एडिबल. जर आपण नॉन एडिबल, तुम्ही कधी कधी लक्ष करत असाल लहान मुलं किंवा काही प्रेग्नंट लेडीज नॉन एडिबल फूड खातात. माती खाण्याचा प्रकार आहे, तुम्ही ऐकला असेल, किंवा खडू खातात, चॉक खातात. तर हे काय आहे? ह्याला पायका म्हणतात. हे नॉन एडिबल फूड आहे जे की न्यूट्रिएंट लेस असतं. तर आपण एडिबल फूड मध्ये जे फूड आपल्या शरीराला एनर्जी देते, शरीरातल्या सर्व क्रिया आपल्याला व्यवस्थित पार पडतात, तर ते फूड म्हणजे न्यूट्रिएंट्स असतात. त्या फूडमध्ये जे काही पदार्थ असतात त्यांना आपण न्यूट्रिएंट्स म्हणतात. तर हे न्यूट्रिएंट्स काय काय असतात? तर कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर आहे प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, वॉटर्स. तर याच्यामध्ये काही बेसिक लेवलचे मी जॉईन होत, म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये बघतोय पार्टिसिपंट्स मध्ये की काही ऍडव्हान्स लेवलचे पण लोक आहेत आणि काही खूप बेसिक लेवलच्या गृहिणी पण आहेत. तर मला दोन्हीच मध्ये मी साधतोय, त्यामुळे टर्मिनॉलॉजी थोडी एखाद्या वेळेस मला नॉर्मल करावी लागेल, किंवा काही ज्या सायंटिफिक टर्म्स आहेत. आता कार्बोहायड्रेट्सला कर्बोदके हे नाव बऱ्याच जणांना लक्षात नाही येणार, त्यामुळे मी कार्बोहायड्रेट्सच म्हणतो. तर थोडंसं समजून घ्या, किंवा जर एखादी गोष्ट नाही समजली तर तुम्ही मला पोक करू शकता, किंवा हँड रेज करा, किंवा तुम्ही मला तात्काळ मेसेज बॉक्स मध्ये तुम्ही मेसेज सोडा. मी आपण शेवटचं 15 मिनिट जे आहेत तर ते आपण डिस्कस करण्यामध्ये हे करू. तर आजचा जो सब्जेक्ट आहे मेन आहेत कार्बोहायड्रेट्स. कुठलंही फूड घ्या तर ते 3 घटकांनी बनलेलं असतं. कुठलंही फूड घ्या, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, हे 3 मेन त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स असतात. हे तुम्हाला क्लिअर होणं आवश्यक आहे. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स हे जे आहेत ते मॅक्रो लेवल, मॅक्रो मीन्स मोठा, तर हे जास्तीचे आपल्याला लागणारे न्यूट्रिएंट्स आहेत. आणि दुसरे 3 न्यूट्रिएंट्स आहेत जे कमी प्रमाणामध्ये, किंवा त्यांचं प्रमाण कमी जरी असेल तरीही आपल्याला ते अतिशय महत्वाचे असतात. त्यांना मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणतात. त्याच्यामध्ये आहेत फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स आणि वॉटर. तर आपण जो बघणार आहोत तो मॅक्रोन्यूट्रिएंट्स मधला पहिला कार्बोहायड्रेट्स. म्हणजे आपलं जेवण आहे, जेवणाची तुम्ही प्लेट घेता, त्याच्यामध्ये काय काय असतं? कार्बोहायड्रेट्स असतात. तुम्ही काहीही घ्या जेवणामध्ये, त्याच्यामध्ये एकतर कार्बोहायड्रेट्स असणार, प्रोटीन्स असणार, फॅट्स असणार, किंवा विटॅमिन्स असणार, किंवा मिनरल्स आणि वॉटर. ह्यापैकी कुठलाही दुसरा सब्जेक्ट यामध्ये आपल्याला नसणार आहे. कदाचित थोडस वातावरण इकडं क्लाउडी आहे, लाईट जाऊ शकते, तर एखाद्या वेळेस इंटरनेटचा प्रॉब्लेम, मी बॅकअप घेतलेला आहे, तर तुम्ही डबल कनेक्ट व्हा. मी नेहमी याच्यासाठी सांगतोय की गेल्या वेळेस मला प्रॉब्लेम आला होता नेट डिस्कनेक्टिव्हिटीचा, त्यामुळे मी सांगतो. तर कार्बोहायड्रेट्स हा आपण बघणार आहोत. कार्बोहायड्रेट्स मध्ये जवळजवळ कार्ब हा शब्द जो आहे, कार्बोहायड्रेट्स हा एक एलिमेंट आहे. जसं की हायड्रोजन, आयर्न, तांबा आहे. तर ह्या तांब्यासारखा कार्ब हा एक एलिमेंट आहे, जो की त्याचं सी नावाचा जो त्याची सी हे त्याला डिनोट केलं जातं सी ने. तर हे कार्ब आहे. जवळ जगामधल्या 90% वस्तूंमध्ये कार्ब कार्ब हे असतच. कारण काय, तुम्ही कुठलाही पदार्थ घेतला, तो उडण असेल, त्याच्यामध्ये प्रत्येक वनस्पतीमध्ये तर जवळजवळ 80 ते 90% हे कार्ब्सच असतात. तर ह्या विश्वामधले मॅक्सिमम जे पदार्थ आहेत ते कार्बनी बनलेले आहेत. म्हणून कार्बोहायड्रेट्स, कार्बो आणि हायड्रेट्स हा शब्द कसा बनला? कारण कार्बन हे कार्बच म्हणतात, आणि हायड्रेट्स म्हणजे हायड्रोजन, त्याच्यामध्ये हायड्रोजन असतं, म्हणून आपण त्याला कार्बोहायड्रेट्स म्हणतो. तर ही झाली ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ कार्बोहायड्रेट्स. म्हणजे पदार्थामध्ये आपल्या जेवणामध्ये जवळजवळ 60% पोर्शन हा कार्बोहायड्रेट्सचा असतो.
कार्ब्स असतात त्याच्यामध्ये. त्यामुळं आपल्याला कार्बोहायड्रेट्स काय आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तर हे कार्ब्स काय असतात? आपल्या बॉडीचे प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी, म्हणजे आपल्या बॉडीला जी एनर्जी मिळते त्याचा प्रायमरी सोर्स आहे. म्हणजे बॉडीला एनर्जी कुठून मिळते? तर कार्बोहायड्रेट्स पासून मिळते. तसं प्रत्येक गोष्ट एनर्जी आपल्याला बॉडीला देते, म्हणजे प्रोटीन्स देतात, फॅट्स देतात, कार्ब्स देतात. परंतु बॉडी काय करते? पहिल्या सुरू कार्ब्स वापरते. म्हणजे कार्बोहायड्रेट्स आर द प्रायमरी सोर्स ऑफ अवर बॉडी. म्हणजे बॉडी एनर्जीचा प्रायमरी सोर्स हा कार्बोहायड्रेट्स आहे. हा आपल्याला सगळ्यात महत्वाचा ह्या स्लाइड मधून समजणारा मुद्दा आहे. मग हे काय असतात? त्याला सॅकराइड्स पण म्हणतात कार्बोहायड्रेट्सला. सॅकराइड्स म्हणजे काय? साखर हा लॅटिन शब्द आहे, साखर, जो की आपल्या किचन मधला सगळ्यात महत्वाचा आणि एक व्हॅल्युएबल आपण म्हणला तरी चालेल हा पदार्थ आहे. त्याच्यामध्ये फ्रुट्स आहेत, ग्रेन्स आहेत, व्हेजिटेबल आहे, मिल्क आहे. तर हे कार्ब प्रॉमिनंट पदार्थ आहेत, ज्यांच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत असे पदार्थ आहेत. तर कार्बोहायड्रेट्स हे प्रत्येक पदार्थामध्ये असतात. फक्त काही पदार्थांमध्ये कमी कार्बोहायड्रेट्स असतात, काहींमध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स असतात. तर आपल्याला ह्या सेशनमध्ये काय बघायचंय? गुड कार्ब्स कोणते आहेत, बॅड कार्ब्स कोणते आहेत, आपल्या जेवणामध्ये कुठले कार्ब्स आपण घ्यायचे, जो की वजन वाढण्यासाठी कोणते कार्ब्स आपल्याला कारणीभूत ठरतात, वजन कमी होण्यासाठी कुठले कार्ब्स आपण कारणीभूत ठरतात. आपल्या जेवणामध्ये काही कार्ब्स जे आहेत, म्हणजे कार्ब्सचे प्रकार किती आहेत, आणि आपण आपलं वजन, डायबिटीज मधले कुठले कार्बोहायड्रेट्स आपण घ्यायला नाही पाहिजे, प्री डायबिटिक्स जर असाल तर आपल्याला फायबर्स युक्त कार्ब्स कसे उपयुक्त आहेत. तर हा पूर्ण पार्ट आपण या आपल्या सेशन मध्ये घेणार आहोत. यानंतरचे जो पार्ट आहे, तर ह्याचं मेटाबॉलिझम, ह्या गोष्टींची गरज नाहीये तुम्हाला, या कार्ब्सचं मेटाबॉलिझम कसं होतं. परंतु मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती हा आपण खाल्लेले ज्या गोष्टी आहेत तर त्या मेटाबॉलाइज कसं होतात, आपल्या शरीरामध्ये काय क्रिया होतात, याच्याशी जर आपण सजग असाल, याच्याशी जर अवेअर असाल, तर आपण काय खातोय तर हे माइंडफुल इटिंग होण्यामध्ये मदत होते. मी डोनट खाल्लाय किंवा एखादा आईस्क्रीम खाल्लीय किंवा एखादा खूप गोड पदार्थ खाल्ला, ब्रेड खाल्ला, तर मला ब्रेड खाल्ल्यानंतर माझ्या शरीरामध्ये काय ऍक्शन होते हे माहित असणं, मी एक थोडक्यामध्ये या स्लाइड थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपण कार्ब्स ज्यावेळेस खातात, म्हणजे गोड पदार्थ खातात, आपण एखादा भात आहे, राईस खाल्ल्यानंतर तोंडामधूनच त्याचं डायजेशन चालू होतं. याच्यामध्ये दोन प्रकारचे असतात. चहा पिला समजा तर ते फास्ट डायजेस्ट व्हायला चालू होतं, जे की तुमचा तोंडात ज्यावेळेस आपल्याला जिभेला लागतं त्यावेळेस लाळ चालू होते. लाळ आणि म्हणजे टायलिन हे विकर किंवा अमायलेज जे असते लाळेमध्ये, तर ते आपल्या अन्नाला डायरेक्ट डायजेस्ट करायला चालू होतं आणि तिथून आपलं डायजेशन चालू होतं. का म्हणजे ब्लड मध्ये आपल्या ग्लुकोज डायरेक्ट मिक्स व्हायला चालू होतं. त्यानंतर स्टमक मध्ये येतं सलायवा किंवा अमायलेज, हे काय होतं तिथून कट करतं स्टमक मधलं, आणि स्टमक मध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स हे न होता स्टमक मध्ये जसं कोणाची वस्तू पटकन आपल्याला पर्यंत थंड असेल तर मी खरं सांगते, माझ्या घरी मी इथूनच काही म्यूट करतोय. सर ऑल म्यूट करून टाका सर. ऑल म्यूट करून घेतो. हा सर ऑल म्यूट करा. ओके. ऑल म्यूट.
ठीक आहे. तर स्टमक मध्ये ज्यावेळेस कार्बोहायड्रेट्स आपले येतात, त्यानंतर थोडंसं डायजेस्ट होतात, त्यानंतर लिव्हर मध्ये जातात, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातात आणि लार्ज इंटेस्टाईन पर्यंत आपले कार्बोहायड्रेट्स हे डायजेस्ट होतात. बरेच वेळेस आता हे म्हणाल की काय गरज आहे आम्हाला, कारण आपल्या ब्लड मध्ये जी शुगर आहे, तर ती शुगर कंट्रोल करण्यासाठी दोन ऑर्गन असतात, एक आहे लिव्हर आणि एक पॅनक्रियाज. तर हे दोन ऑर्गन जे आहेत, तर ते शुगर कंट्रोल करतात. तुम्ही किती खाल्लेली आहे शुगर, तर ही शुगर जास्त असेल तर पॅनक्रियाज काय करतं, इन्सुलिन सिक्रेशन करतं आणि पटकन त्या शुगरला डायजेस्ट करण्यासाठी आदेश देतं. जर कमी असेल तर ग्लायकोजन सिक्रेट होतं आणि ती शुगर परत लिव्हर मधली जी आपण आपल्या बॉडीमध्ये साठवलेली शुगर आहे ती बाहेर काढण्यासाठी उद्दीपित करतं किंवा त्यांना स्टिम्युलेट करतं. तर हे एन्झाईम, हार्मोन्स आणि ऑर्गन्स म्हणजे लिव्हर आहे, पॅनक्रियाज आहे, तर हे सगळे एकमेकांच्या सांगडीमध्ये असल्यामुळे एकमेकांच्या कोऑर्डिनेशन मध्ये काम करून आपली शुगर लेवल मेंटेन ठेवतात. शुगर काय करते, तुम्हाला मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपले प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी आहे. आपल्याला, तुम्हाला जर पायाला गोळे येत असतील किंवा आपल्याला थकवा येत असेल, तर समजायचं की तुमचं ओव्हर एक्झर्शन झाल्यानंतर जो थकवा किंवा पिंडांना गोळे येणे, त्याला आपण हायपोग्लायसेमिया म्हणतो, तर त्या कंडिशन आल्या म्हणजे आपली शुगर कमी झालेली आहे. थोडंसं लिंबू पाणी किंवा सरबत पिल्यानंतर आपल्याला लगेच ग्लायकोजन रिप्लीट होतं, म्हणजे शुगर नॉर्मल लेवलला येते आणि आपल्याला तो त्रास कमी होतो. किंवा ओव्हर शुगर झाली तर मग ब्लड मधली शुगर ही वाढायला चालू होते आणि त्याच्यातूनच आपल्याला वेगवेगळे डायबिटीस सारखे सुद्धा आजारांचं ते एक कारण आहे. तर हे मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट्स कसं होतं, म्हणजे आपण इथून चालू होतं आणि लार्ज इंटेस्टाईन पर्यंत पूर्ण कार्बोहायड्रेट्स हे आपल्या मेटाबॉलाइज होतात, म्हणजेच पचन होऊन जातात. यानंतर मी सांगितल्याप्रमाणे कार्ब्स काय आहेत हा भाग झाला. कार्ब्स मध्ये आपल्याला महत्वाचा असणारा दुसरा एक पार्ट आहे ग्लायसेमिक इंडेक्स. कारण कार्बोहायड्रेट्स किंवा गोड पदार्थ, आपण गोड पदार्थ म्हणलं तरी चालतं, तर हे दोन कॅटेगरीमध्ये असतात, एक हाय ग्लायसेमिक इंडेक्स असणारे आणि एक लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारे. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय, आपण आपल्या शुगर आपल्या म्हणजे खाल्ल्यानंतर शुगर ज्यावेळेस आपण तोंडामध्ये घेतो किंवा तिथून चावायला चालू करतो, त्यावेळेस पासून ती किती वेळामध्ये ब्लड मध्ये मिक्स होते, तर ह्याच्यानुसार आपल्याला ग्लायसेमिक इंडेक्स किंवा जीआय ठरतो. जर तुम्ही व्हाईट शुगर खाल्ली तर ते पटकन म्हणजे लगेच ब्लड मध्ये मिक्स होते, म्हणजे त्याचा हाय ग्लायसेमिक इंडेक्स आहे. किंवा तुम्ही एखादा चपाती खाल्ली तर चपाती खाल्ल्यानंतर तिला वेळ लागेल. फ्रूट खाल्ल्यानंतर ती शुगर आपल्या ब्लड मध्ये मिक्स होण्यासाठी वेळ लागेल, म्हणजे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. तर याचा काय संबंध आहे ग्लायसेमिक इंडेक्सचा, तर ग्लायसेमिक इंडेक्स हा ह्याच्यासाठी महत्वाचा आहे की आपण खाल्लेलं फूड जर लवकर शुगर मध्ये ब्लड मध्ये मिक्स होत असेल, लगेच ग्लुकोज तयार होऊन लगेच जर ब्लड मध्ये जात असेल, तर बॉडी आपली तयार नसते तेवढं ग्लुकोज बर्न करण्यासाठी किंवा त्याच्यामधून आपल्याला ऊर्जा निर्मिती करण्यासाठी. तर ती बॉडी काय करते, स्टोरेज कडे पाठवते. त्यामुळं आपण समजा जर व्हाईट शुगर तुम्ही 1 चमचा खाल्ली, तर 1 चमचा व्हाईट शुगर मध्ये जवळजवळ 20 ग्राम 15 ग्रामचा जर चमचा असेल टेबल स्पून, तर 15 चोक 60 ते 70 कॅलरी एका चमचा शुगर मध्ये असते. आणि एक फ्रूट म्हणजे जर खाल्लं, एका केळीमध्ये ऍपल मध्ये सुद्धा जवळजवळ 60 ते 70 कॅलरीज असतात, म्हणजे ऍपल मध्ये सुद्धा. आणि शुगर मध्ये सुद्धा साखरेमध्ये सुद्धा 60 ते 70 कॅलरी असतात एका चमचा. परंतु हे दोन्ही मध्ये जरी सेम शुगर असली तरीही काय होतं, ऍपल खाल्ल्यानंतर 30-60 कॅलरी ज्या आहेत त्या स्लो म्हणजे 2 तास चालतात, म्हणजे बॉडीला आपल्या 2 तास एनर्जी देतात, थोडी. परंतु शुगर काय करते, डायरेक्ट म्हणजे आपल्या तोंडापासूनच डायजेस्ट व्हायला चालू होते
आणि ती एक 10 मिनिटामध्ये तुम्हाला कम्प्लीट ब्लड मध्ये मिक्स होते. ब्लड मध्ये मिक्स झाल्यानंतर एनर्जी तुमच्या रेडी असतात. एनर्जी म्हणजे त्याला काही एटीपी म्हणतात. एटीपीज आपल्या बॉडीसाठी म्हणजे करन्सी ऑफ एनर्जी. एटीपीज म्हणजे काय? ॲडिनो ट्रायफॉस्फेट. त्याला करन्सी ऑफ एनर्जी म्हणतात. आपल्या बॉडीमध्ये जसं आपण गॅस गरम करण्यासाठी किंवा आपलं पाणी गरम करण्यासाठी गॅसवर एनर्जीचा एकक काय किंवा करन्सी काय आहे? फ्लेम असते किंवा गॅस असतो. तसं आपल्याला कुठून मिळते? एटीपीज मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आपली एनर्जी मिळते एटीपीज मधून. म्हणजे एक बर्निंग करन्सी आहे आपली एनर्जी करन्सी. तर एक तो जो शुगरचा एक स्पून आहे तो 10 मिनिटात मिक्स झाल्यामुळं तेवढी एनर्जी आपली बॉडीमध्ये रेडी असते. परंतु आपण ती जर नाही खर्च केली तर ती काय होते? ग्लायकोजन म्हणून त्याच्या पुढचा जो फॉर्म आहे एनर्जीचा म्हणजे ग्लुकोजचा, ग्लायकोजन मध्ये स्टोअर होते ग्लायकोजनच्या रूपामध्ये. आणि ते तशीच ग्लायकोजन जर 100 ग्राम ग्लायकोजन जवळजवळ आपल्या लिव्हर मध्ये स्टोअर असतं. त्याच्यापेक्षा पुढे गेलं तर ते मसल मध्ये पाठवलं जातं. मसल मध्ये पण जास्त नाही झालं, जास्त झालं तर ग्लायकोजन काय केलं जातं? परत ते कुठं पाठवलं जातं? फॅट टिश्यू मध्ये, म्हणजे त्याला ॲडिपोज टिश्यू किंवा फॅट मध्ये कन्वर्ट केलं जातं. अशा पद्धतीनं 1 चमचा खाल्लेली शुगर ही सुद्धा आपल्याला फॅट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जर तिचा उपयोग नाही केला तर आपण फॅट मध्ये कन्वर्ट होतो. म्हणून जीआय हा खूप महत्वाचा आहे आपल्या डाएट करणाऱ्या लोकांसाठी किंवा जे फिट राहणारे फिट इंथू लोक आहेत तर त्यांच्यासाठी जीआय इंडेक्स माहीत असणं हे खूप महत्वाचं आहे. तर हाय जीआय आणि लो जीआय असे 2 टाईपचे फूड असतात. जे फूड हाय जीआय असतात तर ते फूड इथं मी दाखवल्याप्रमाणे ब्लड ग्लुकोज लेवल त्यांची काय होते? एकदम स्पाइक होते. हा जो एरो आहे हा ब्लॅक, एकदम हाय जीआय फूड खाल्लं तर हे असं स्पाइक होतं शुगर. आणि जर हा ग्रीन जो लाईन आहे तर ग्रीन लाईन आहे, हँड रेज केलाय कोणीतरी, तर ही आहे लो जीआय. म्हणजे फ्रूट खाल्लेत तुम्ही तर ह्या पद्धतीनं आपल्याला ग्लुकोज मिळेल. आणि जर डायरेक्ट व्हाईट शुगर किंवा मैद्याचे पदार्थ खाल्ले असतील तर ह्या पद्धतीने शुगर मिळेल, म्हणजे हाय जीआय वाले. तर याच्यामुळं काय होईल? पटकन शुगर लेवल आपली वाढेल. आणि ज्यांना डायबिटीज किंवा प्री डायबिटिक आहेत तर हे असं कंटिन्युअस जर होत राहिलं तर इन्सुलिन किंवा आपले जे शुगर रेग्युलेटिंग जे मेकॅनिझम आहे तर ते मेकॅनिझम डिस्टर्ब झाल्यामुळे पुढं चालून आपल्याला वेगवेगळे शुगर सारखे किंवा हार्मोनल डिसऑर्डर्स किंवा फॅट किंवा अॅक्युमुलेटिंग डिसीजेस, त्याला आपण लिपिड ओरिएंटेड किंवा लिपिड इंड्युस्ड डिसीजेस आपण त्याला म्हणतो. तर हे आजार त्यातून होऊ शकतात. ओके, स्क्रीन ठीक आहे. कृपया कोणीतरी स्क्रीनवर तर हे जीआय आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर हे मी इथं लिस्ट दिलेली आहे तुम्हाला, मी लिस्ट नंतर शेअर करेन. जे फूड हे हाय जीआय चे आहेत, कुठले फूड हे हाय जीआय आहेत, म्हणजे कुठले फूड आपण खायला पाहिजेत आणि कुठले फूड खाल्ले नाही पाहिजेत. तर हे ह्या लिस्ट वरून लक्षात येईल. जे फूड हाय जीआय म्हणजे 50च्या पुढे ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे तर ते फूड आपण अवॉइड केले पाहिजेत. आणि 50च्या खाली जे फूड्स आहेत म्हणजे फ्रुट्स आहेत बघा, हे रॅसबेरी फ्रूट आहे, ऍपल आहे, 38 त्याचा जीआय आहे. तर हे फूड गुड फूड मध्ये येतं. आणि ज्यांचं जीआय हायेस्ट जीआय हा शुगरचा असतो. जी व्हाईट शुगर आहे, मैदा आहे, ब्रेड आहे तर त्यांना आपण बॅड शुगर्स असं म्हणतो. गुड शुगर्स कुठले असतात? ज्यांचा जीआय हा 50च्या खाली आहे. तर हे सगळे फ्रुट्स आहेत, हे 50च्या खाली जीआय असणारे फ्रुट्स आहेत तर ते गुड फूड्स असतात, गुड शुगर्स असतात. त्यांना आपण गुड शुगर म्हणू शकतो किंवा त्यांना कॉम्प्लेक्स
शुगर सुद्धा म्हणतात. दोन प्रकारचे शुगर आपण त्याला म्हणू शकतो. एक असतं सिंपल शुगर, दुसरी असते कॉम्प्लेक्स शुगर. तर सिंपल शुगर्सचे GI हे मॅक्सिमम टाइम हे 50च्या पुढे असतात. तर ते आपल्यासाठी खूप घातक असतात. घातक इन केस जास्त प्रमाणामध्ये घेतले तर. जे आणि एका ग्राम शुगर मध्ये आपल्याला किती कॅलरी मिळतात? 4 कॅलरी एका ग्राम शुगर मध्ये मिळतात किंवा एका ग्राम कार्बोहायड्रेट्स मध्ये मिळतात. 1 ग्राम प्रोटीन मध्ये सुद्धा 4 कॅलरी मिळतात आणि 1 ग्राम फॅट मध्ये किती 9 कॅलरी मिळतात. तर यानुसार आपल्याला कॅलरी मॅनेजमेंट करण्यामध्ये ज्यावेळेस आपण कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स हे पूर्ण कव्हर कराल, त्याच्यानंतर मी एनर्जी मॅनेजमेंट तुम्हाला ज्यावेळेस शिकवेन त्यावेळेस तुम्ही बॉडीची एनर्जी कशी स्टेबल ठेवायची हे त्याच्यासाठी उपयोगी पडतील. तर आता फक्त आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहेत आता हे स्वीटनर्स आहेत. स्वीटनर्सचे GI जे आहेत, फ्रुक्टोज हा कमी GI आहे. हनी मध्ये 61 स्वीटनर हे हनी हा वापरलेला सगळ्यात चांगला राहील. कारण बाकी आर्टिफिशियल स्वीटनर्स सुद्धा मी रिकमेंड करत नाहीये, कारण ते आर्टिफिशियल असतात, त्याच्यामध्ये कार्सिनोजेनिक पदार्थ असतात. त्यामुळं आपण आर्टिफिशियल स्वीटनर आत्ताच जाणार नाही. त्यानंतर जे ड्रिंक्स काही असतात तर त्यांचे सुद्धा कोका कोला सारखे ड्रिंकचे GI हे जास्त असतात. त्यामुळे त्यांना आपण बॅड कार्ब्स मध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे. आता टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स मी जो GIचा जो पार्ट सांगितला त्याच्याप्रमाणेच आपण टाइप्स केलेले आहेत कार्बोहायड्रेट्सचे. तर हे सगळ्यांसाठी महत्वाचा पार्ट हाच आहे आपल्यासाठी. ह्या सेशनचा मेन जो एक एक्स्ट्रॅक्ट म्हणला तरी चालेल. तर बॅड कार्ब्स जे आहेत ते आपण अवॉइड केले पाहिजेत. त्याच्यामध्ये शुगरी ड्रिंक्स आहेत, कोका कोला, पेप्सी किंवा बाकीच्या इतर ज्यांच्यामध्ये शुगर कंटेंट आहेत, तर ते ड्रिंक्स हे सगळ्यात बॅड कार्ब्स आहेत. त्याच्यामुळं वेट वाढू शकतं, आपल्याला डायबिटीस सारखे जे आजार आहेत ते होऊ शकतात. त्यानंतर फ्रूट ज्युसेस, आपण म्हणाल फ्रूट डायरेक्ट खाल्ल्यानंतर तुम्ही किंवा होल फ्रूटचं ज्यूस घेतलं तरीही ते अपायकारक ठरणार नाही. परंतु जे कॅन्ड फ्रूट ज्युसेस आहेत त्याच्यामध्ये बरेच वेळेस स्वीट किंवा स्वीटनर्स वापरलेले असतात. त्यामुळं ते फ्रूट ज्युसेस हे रिकमेंड करत नाहीत आपण. त्यानंतर आहे व्हाईट ब्रेड्स. आपण व्हाईट ब्रेड्स हे खाल्ले अजिबात, म्हणजे त्यांचा वापर हा खूप मिनिमम केला पाहिजे. कारण व्हाईट ब्रेड्स मध्ये सुद्धा मैदा असतो. एक ढोबळ मी एक सूत्र फॉर्म्युला सांगतो की कसं ओळखायचं हे गुड कार्ब्स आहेत का बॅड कार्ब्स आहेत. तर आपण एक फॉर्म्युला वापरू शकतो. फक्त हे होल आणि रिफाइंड असे 2 शब्दांच्या कॅटेगरीमध्ये जर आपण ह्याला डिवाइड केलं तर आपल्याला लक्षात येईल की हे गुड आहेत का बॅड. होल मीन्स काय? होल ग्रेन, होल फ्रूट, नंतर होल मिल्क. तर हे होल जर असतील तर आपण त्यांना म्हणू शकतो की हे गुड कार्ब्स आहेत, कॉम्प्लेक्स कार्ब्स आहेत. आणि जे रिफाइंड आहेत, म्हणजे मैदा हा होल ग्रेन पासून, म्हणजे मैदा गव्हापासून रिफाईन करून त्याच्यावरचं कव्हर काढून तयार केलेला असतो, तो बॅड कार्ब्स मध्ये येतो. किंवा बरेच फ्रूट आहेत, फ्रूटचं ज्यूस करून त्याच्यामध्ये कॅन केलं तर फ्रूटचं ज्यूस हे बॅड कार्ब्स मध्ये येईल. आणि रिफाईंड असेल किंवा होल फ्रूट आहे ते चांगलं असेल. शुगर काय? शुगर केन खाऊ शकतो, म्हणजे ऊसाचा रस आपण घेऊ शकतो. ऊसाचा रस पूर्ण हा गुड शुगर मध्ये येतो, परंतु त्याची साखर ही रिफाईन केली जाते किंवा मॅनमेड असते. त्यामुळे काय होईल, ती जी शुगर आहे तर ती शुगर आपण बॅड शुगर मध्ये आपण त्याला काउंट करू शकतो. म्हणजे ज्या होल जे फूड आहे तर होल फूड किंवा नॅचरल फूड ह्याला आपण गुड सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट्स किंवा त्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. त्यानंतर सिंपल शुगरचा दुसरा एक म्हणजे सहज लक्षात ठेवण्यासारखा काय? सिंपल मीन्स जे की सहज पचन होतात अशा साखर, म्हणजे पचन होतात किंवा ब्लड मध्ये मिक्स होतात, त्यांना सिंपल शुगर्स म्हणतात. तर ह्या शुगर्स ह्या आपल्यासाठी डेंजरस असतात असं म्हणलं तरी चालेल. कारण त्या पटकन ब्लड मध्ये मिक्स होतात, एनर्जी रेडी असते आणि आपली बॉडी तेवढी एनर्जी बर्न करू शकत नाही एकदम. म्हणून ते शुगर जे आहे
ते सिंपल शुगर म्हणतात. कॉम्प्लेक्स शुगर काय असते, त्याला आपण पॉलिसॅकराइड्स म्हणतात. कारण एक वेगवेगळ्या बऱ्याच चेन मध्ये असते ती शुगर. त्याला ब्रेक डाऊन करायला बॉडीला वेळ लागते. तोपर्यंत 2-3 तास जातात. म्हणजे एक फ्रूट ऍपल खाल्लं तरी ते 1-2 तास तुम्हाला थोडी 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 एनर्जी देत राहतं. आणि एकदाच जर एक चमचा साखर खाल्ली किंवा एखादा स्वीट पदार्थ खाल्ला, डोनट खाल्ला किंवा ब्रेड खाल्ला किंवा बिस्किट खाल्ले, तर पटकन ते तुमच्या ब्लड मध्ये मिक्स होईल आणि तुम्हाला भूक पण लगेच लागेल. म्हणजे त्याचे फूड क्रेविंग जे आहेत ते पण स्टॉप होणार नाहीत. आपण ओव्हर इट कसं करतो, त्याची क्वांटिटी खूप कमी असते, म्हणजे सिंपल शुगरची. खाल्ल्याबरोबर ते लगेच ब्लड मध्ये मिक्स होतं आणि त्याच्यानंतर सटायटी लेवल आपली कमी असल्यामुळे, म्हणजे सॅटिस्फॅक्टरी लेवल, तुम्हाला एका तासात परत भूक लागते. हे सायकल मध्ये आपण अडकतो, म्हणजे बॅड शुगर्स खाणारे जे आहेत. तर तशा सायकल मध्ये न अडकण्यासाठी आपल्याला कॉम्प्लेक्स शुगर्स कुठले आहेत हे माहित असणं आवश्यक आहे. तर कॉम्प्लेक्स शुगर मध्ये आपण हा पोर्शन बॅड शुगरचा जो आहे तर तो कम्प्लीट करू अगोदर. त्याच्यामध्ये व्हाईट ब्रेड्स, दीज आर रिफाईंड कार्बोहायड्रेट्स. म्हणजे हे कार्बोहायड्रेट्स रिफाईंड आहेत. ब्रेड हे मैद्यापासूनच बनवले जातात, त्यामुळं ते बॅड कार्बोहायड्रेट्स मध्ये येतात. परंतु आणि दुसरा एक सोपा मी हे सांगतो की गुड शुगर्स जे असतात ते खाण्यासाठी तेवढे टेस्टी नसतात. आणि जे बॅड शुगर्स आहेत किंवा सिंपल शुगर्स आहेत ते खायला किंवा चवीला खूप टेस्टी असतात. त्याच्यामुळं आपण जे चवीला चांगलं लागतं तर ते चांगल्या म्हणजे आपल्या ह्याच्यासाठी हेल्थसाठी चांगलं असेल असंच नाही. त्याच्यामुळं हेही आपण एक डिफरन्शिएट करण्यासाठी वापरू शकतो की गुड कोणता आहे आणि बॅड कोणता आहे. त्याचनंतर पेस्ट्रीज, जे की यंग जनरेशन सध्या खूप पेस्ट्रीजचा वापर करतात. तर हे पेस्ट्रीज हे सुद्धा बॅड शुगर मध्ये आहेत, तर ते टाळले पाहिजेत. त्याच्यानंतर आहेत फ्रेंचीज, फ्राईज, पोटॅटो चिप्स. होल पोटॅटो खाण्यासाठी चांगला असतो. तो सिंपल हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स मध्ये येतो. परंतु जो त्याच्यापासून केलेले बाय प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे फ्रेंचीज आहेत, चिप्स आहेत, तर तो जो आहे तो आपल्याला एकदम सिंपल शुगर मध्ये येतो. पटकन तो डायजेस्ट होतो. त्यामुळं ते डायजेस्ट म्हणणं हे चुकीचं ठरेल. त्याची शुगर आपली ब्लड मध्ये खूप लवकर स्पाइक होते. त्यामुळे ते बॅड शुगर मध्ये आपण ते प्रोडक्ट किंवा ते फूड टाकलेलं आहे. त्यानंतर तर हे अशा पद्धतीने आपण बॅड शुगर्स ह्या टाळल्या पाहिजेत. आता आपण बघू की आपल्यासाठी गुड शुगर्स कुठले आहेत. आपल्या जेवणामध्ये ऍड किंवा आपल्या किचन मध्ये हे मॅक्सिमम फूड असणं आवश्यक आहे. व्हेजिटेबल्स, तर हे सुद्धा व्हेजिटेबल्स हा सुद्धा एक शुगरचाच, म्हणजे त्याच्यामध्ये फायबर्स हे जास्त असतात. शुगर मध्ये फायबर हे सुद्धा एक शुगरचंच रूप आहे, जे की सोल्युबल आणि नॉन सोल्युबल. ते सोल्यूट आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट होत नाहीत, परंतु आपल्या डायजेशन मध्ये खूप उपयोगी ठरतात. कारण पचन व्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला फायबर्स हे वापरले जातात. आपल्या जो काही स्टूल आहे किंवा जे फिकस मटेरियल आहे, वेस्ट मटेरियल आहे, तर ते वेस्ट मटेरियलला व्हॉल्यूम देण्यासाठी, त्याचबरोबर ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला फायबर्स हे खूप महत्वाचे असतात. जवळजवळ 30 ग्राम फायबर्स आपल्याला डेली रिक्वायर्ड असतात, त्यात सोल्युबल आणि नॉन सोल्युबल. मग फायबर्स कशामध्ये असतात? शुगर मध्येच असतात. परंतु फ्रुट्स जे कॉम्प्लेक्स शुगर आहेत तर त्यामध्ये फायबर्स असतात. म्हणजे ज्यांना पाईल्सचा त्रास आहे किंवा डायजेशनचा त्रास आहे, तर त्या लोकांनी फायबर्स घेणं खूप आवश्यक आहे. ज्यांचं स्टूल किंवा मैला हा खूप व्यवस्थित पास होत नाही, फ्रेश होत नाही, तर त्यांनी कॉम्प्लेक्स कार्ब खाऊन आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम स्ट्रॉंग केली की आपल्याला तशा पद्धतीचे त्याच्या पुढचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत, आजार आहेत, तर ते होणार नाहीत. तर व्हेजिटेबल हे गुड कार्ब्स मध्ये आपण ऍड केलं पाहिजे. खूप सारे व्हेजिटेबल्स आहेत, तर त्या गुड कार्ब्सचे सोर्स आहेत. त्याचबरोबर ज्या डाळी आहेत, डाळी सुद्धा कार्बोहायड्रेट्स मध्येच येतात. त्यामध्ये प्रोटीनचा पण चांगला समावेश असतो. आणि कार्बोहायड्रेट्स जे असतात तर त्याच्यात फायबर्स रिच कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळं किडनी बीन्स आहेत
किंवा मुगाच्या डाळी आहेत, तुरीची डाळ आहे, तर ह्या सगळ्या प्रकारच्या डाळी आपण कार्बोहायड्रेट्सचा चांगला सोर्स म्हणून वापरू शकतो. होल ग्रेन मध्ये आपल्या इंडियन किंवा महाराष्ट्रीयन थाळीमध्ये चपाती, भाकरी हा कार्बोहायड्रेट्सचा आणि भात हा मेन सोर्स आहे. तर राईस, व्हाईट राईस जो आहे, पूर्वीचा राईस हा किंवा तुम्ही लाल कव्हर असताना सहित जर राईस घेत असाल तर तो कॉम्प्लेक्स कार्ब मध्ये येतो. कम्प्लीट व्हाईट राईस जो आहे तर तो त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स थोडासा हाय असल्यामुळं तो राईस हा कमी ठेवला पाहिजे आपल्या जेवणामध्ये. पोर्शन हे त्याचं खूप कमी ठेवलं पाहिजे. किंवा दुसरी ट्रिक आहे, आपल्या जेवणामधला ग्लायसेमिक इंडेक्स कार्बोहायड्रेटचा जर वाढवायचा असेल, आता राईस खायचं तुम्हाला तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढवायचा असेल तर त्याला आपण इतर फूड सोबत म्हणजे प्रोटीनस फूड किंवा थोडस ऑइली फूड आपण जर घेतलं, आपल्या दिवसभरातल्या ऑइलची किती रिक्वायरमेंट आहे त्याच रेंज मधलं जर ऑइल घेतलं, ऑइल मध्ये जर मिक्स केलेलं असेल किंवा 1 चमचा ऑइल जर राईस मध्ये केला तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो आणि ते डायजेस्ट होण्यासाठी वेळ लागतो. तर ही एक हॅक आहे, ही एक ट्रिक आहे. तुम्ही ग्लायसेमिक इंडेक्स कमी करू शकता. ही प्रत्येक ठिकाणी न वापरता खूप क्रेविंग्स होत असेल आणि तुम्ही एकदम हार्श डाएटवर जर असाल तर त्यावेळेस हे तुम्ही वापरू शकता. त्यानंतर नट्स आहेत, आल्मंड्स, वॉलनट्स, तर हे सुद्धा चांगला कॉम्प्लेक्स कार्बचे सोर्स आहेत. सीड्स, आपल्या जेवणामध्ये बिया म्हणजे चिया सीड्स आहेत. मी नेहमी आपल्या जेवणामध्ये चिया सीड्स किंवा ज्या फ्लॅक्स सीड्स आहेत तर त्या ठेवतो. ते ओमेगाचा पण चांगला सोर्स आहे आणि त्याचबरोबर फायबर असतं. गुड कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स त्याच्यामध्ये येतात. आणि मी सांगितल्याप्रमाणे होल ग्रेन्स, चपाती किंवा भाकरी, जी ज्वारी, बाजरी, नंतर रागी किंवा नाचणी, तर यांच्यापासून तयार केलेल्या ज्या भाकरी आहेत, गहू, होल व्हीट, म्हणजे ज्यावेळेस आपण पीठ करतो तर पीठ करत असताना त्याच्या सोबत जे रेड किंवा कव्हरिंग असते ती कव्हरिंग न काढता म्हणजे रेड भाग तसाच राहू देता जर आपण चपाती किंवा भाकरी केली तर ती अतिशय उत्तम कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट सोबत आपण घेतोय. तर ते कार्बोहायड्रेट्स हे आपल्याला स्लो एनर्जी देत राहतील, आपली एनर्जी पण मेंटेन राहील. तर अशा पद्धतीनं हे गुड फूड्स आपण आपल्या जीवनामध्ये ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे होल ग्रेन्स जे आहेत तर ते होल ग्रेन्स हे किती महत्वाचे आहेत. जवळजवळ आपल्या शरीराला, तुमच्या बॉडीच्या, जर बॉडी ही वर्किंग असेल म्हणजे वर्किंग इन केस तुम्ही जर ती 4 ते 5 दिवस आठवड्यातून वर्कआउट करत असाल तर ती बॉडी ऍक्टिव्ह असते. तर अशा बॉडीसाठी 2 to 6 ग्राम पर्यंत आपण पर केजी ऑफ बॉडी वेट, म्हणजे जर वजन हे 60 किलो असेल तर आपण 150 ग्राम म्हणजे 150 ग्राम पर्यंत आपण कार्बोहायड्रेट्स आपल्या दिवसभरामध्ये घेऊ शकतो. तर हे कार्बोहायड्रेट्स आपण कसे कॅल्क्युलेट करायचे तर मी हे नंतरच्या सेशन मध्ये घेणार आहे. काय लगेच हे होईल तुझ्या फोनचं. त्यानंतर एका कार्बोहायड्रेट्स 1 ग्राम कार्बोहायड्रेट्स मध्ये 4 कॅलरी असतात. हेही तुम्हाला लक्षात ठेवायचंय, ते नंतर आपल्याला उपयोगी पडणार आहे. किंवा आपल्या पोर्शनचा जो जेवणाचा पोर्शन आहे तो जवळजवळ 60% पोर्शन हा आपण कार्बोहायड्रेट्सनी ठेवतो. तर आणि जे फूड लो कार्बोहायड्रेट्स आणि हाय कार्बोहायड्रेट्स हा सध्या एक ट्रेंड चालू आहे, जो की डायटिशियन प्रत्येक डायटिशियन तुम्हाला फूड देताना काय करतं की ज्या फूड मध्ये लो कार्बोहायड्रेट्स आहेत तर त्या फूडला आपण प्रिफरन्स देतो. कारण आपल्या जेवणामध्ये अगोदर कसं होतं, इंडियन थाळी जी होती किंवा महाराष्ट्रीयन थाळी जी होती तर त्या ह्याच्यामध्ये मॅक्सिमम कार्बोहायड्रेट्स राहायचे, कारण प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी आहे आणि मोबाईल्स किंवा वाहनं हे कमी असल्यामुळं आपल्याला प्रत्येक गोष्ट ही दिवसभरामध्ये 10 ते 12 हजार स्टेप्स आपल्या प्रत्येकाच्या व्हायच्या. तर त्यामुळं आपल्याला पुरणपोळी किंवा जे हाय कॅलरी डाएट आहे तर ती महाराष्ट्रीयन थाळी होती, त्याच्यामध्ये खूप कार्ब्स होते. परंतु आता ते कार्ब्स कशामुळे गरज नाहीत, आपण दिवसभर खूप कमी वेळा आपल्या डाएट मध्ये, सॉरी थोडं मेसेज येत आहेत त्याच्यामुळे मी डिस्टर्ब झालो.
तर आपल्या डाएटमध्ये आता हाय कार्ब्स तसेच जर ठेवले तर आपलं सेडेंटरी लाईफस्टाईल असल्यामुळं ते कार्ब्स काय होतात, जास्तीत जास्त हे स्टोरेजकडे जातात आणि फॅट लेवल वाढण्याकडे आपल्याला ती फॅट लेवल वाढू शकते. म्हणून पूर्वी जे डाएट होतं किंवा महाराष्ट्रीयन थाळी होती, तर ती त्यावेळेस ती डिझाईन केलेली खूप योग्य होती. त्यावेळेस एनर्जी खूप आपल्याला आवश्यक होती. परंतु आता तेवढी एनर्जी सेडेंटरी लाईफमध्ये गरज नाही. त्यामुळेच सेंट्रल ओबिसिटी म्हणजे पोटाचा भाग, पोटावर चरबी साठण्याचे जे प्रकार आता सध्या 1980 पासनं जी ही वाढ चालू आहे, तर केवळ आपल्यामध्ये झालेली डेव्हलपमेंट म्हणजे फिजिकल जी डेव्हलपमेंट आहे, मोटरसायकल्स असतील किंवा गाड्या असतील आणि आपल्याला मोबाईलमुळं मॅक्सिमम सेडंटरी म्हणजे बसूनच सगळी कामं होत असल्यामुळं आणि फूड तेच राहिलं असल्यामुळं आपल्याला हाय कॅलरीमध्ये आपण आहोत आणि आपल्याला मग ओबेसिटीचे आजार, ओबेसिटी हा एक आजारच आहे, तर याला आपल्याला फेस करावं लागतं. तर आपल्या आजचा जो फोकस होता तो मेन होता की गुड कार्बोहायड्रेट्स आपण कुठून घेऊ शकतो आणि लो कार्बोहायड्रेट्स डाएट कसं चॉईस करू शकतो. तर एक रिकॅप मी समरी देतो तुम्हाला की होल ग्रेन आपण घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिला मुद्दा आहे आपण जास्तीत जास्त होल ग्रेन्स म्हणजे जे काही आपल्या फूड मध्ये घेतो ते पूर्ण घ्यायचं, त्याला रिफाईन न करता. हा एक महत्वाचा. जंक फूड कम्प्लीट टाळले पाहिजेत हे सगळ्यांना माहिती आहे. तरीही आपण जंक फूड घेतो, ब्रेड्स, बिस्किट्स, पॅक्ड फूड्स हे आपल्या डाएट मध्ये किंवा आपल्या किचन मध्ये हे नेहमी दिसतात. तर दिसल्यानंतर आपण खातोच. त्यामुळे ते किचन मध्ये न ठेवता आपण ऍपल्स आहेत किंवा फ्रुट्स, सीजनल फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, तर ह्या जास्तीत जास्त आपल्याला घेतल्या पाहिजेत. दूध, होल मिल्क घेतलं पाहिजे. त्याचबरोबर आपण लो कार्ब्स आपल्याला जर आणखीन मिल्क मध्ये घ्यायचं असेल तर पनीर हा सगळ्यात चांगला सोर्स आहे लो कार्ब्स डाएट मध्ये. तुमच्या जर तुम्ही एनर्जी किंवा आपण कॅलरी डिफिशियट मध्ये असाल म्हणजे तुम्हाला वजन कमी करण्याच्या डाएट मध्ये असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त लो कार्ब डाएट हे घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीनं आपण लो कार्बोहायड्रेट्स हे दुश्मन नाहीये, खूप आवश्यक आहेत, परंतु ते प्रमाणामध्ये घेणे, कुठल्या कॅटेगरी मधले कार्बोहायड्रेट्स आपण घेतोय हे मॉनिटर करणे हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं मला वाटते की कार्बोहायड्रेट्स बद्दल आपल्या जवळजवळ सगळ्या ज्या काही छोट्या शंका आहेत तर त्या आपण विचारू शकतात आणि जी ग्रॉस कन्सेप्ट आहे ती मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही तुमचे माईक अनम्यूट करून तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता किंवा मी शेअर स्क्रीन स्टॉप करतो शेअर करणं. तर मला चॅट बॉक्स मध्ये तुम्ही प्रश्न टाका किंवा तुम्ही विचारू शकता. सर गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. माझा एक प्रश्न आहे की कार्डिओव्हास्क्युलर एक्सरसाइज केल्यावर फॅट बर्न होतं आणि मसल्स लूज पडतात. त्याला स्ट्रेंथ आणण्यासाठी म्हणजे स्किन जी लूज पडलेली असते त्याला स्ट्रेंथनेस आणण्यासाठी आणि टोनिंग देण्यासाठी कुठलं फूड घेतलं पाहिजे का? स्पेशली त्याच्यासाठी काही सिलेक्टेड फूड्स आहेत का मसल डेव्हलप करण्यासाठी? ओके, ठीक आहे. आपल्याला बरेच वेळेस काय होतं की एरोबिक एक्सरसाइजेस केल्यानंतर आपला मसल लॉस होतो, असा एक मिथ म्हणलं तरी चालेल. कारण मसल लॉस कधी होतो? ज्यावेळेस तुमचे कार्बोहायड्रेट्स लेवल डिप्लीट होतील आणि तुमचं एक्सेस वर्कआउट होईल. तुमची फॅट बर्निंग चालू झाल्यानंतर, फॅट संपल्यानंतर मसल लॉस होतो. म्हणजे आपल्या फॅट ज्यावेळेस आणि तुम्ही जर एक एरोबिक्स एक्सरसाइज करत असाल आणि तुम्ही कॅलरी डिफिशियट मध्ये असाल तर तुमच्या बॉडीला लूज पडण्याची ज्यावेळेस वेळ येते तर त्यावेळेस समजायचं की आपल्या मसल आणि फॅट रिड्यूस झालेली आहे, तर ती फास्ट मसल फॅट लॉस झालेली आहे. तर त्याला टोनिंग येण्यासाठी आपल्याला प्रोटीन्स वाढवावे लागतील. म्हणजे मसलने तो गॅप भरून काढण्यासाठी आपले प्रोटीन्स वाढवावे लागतील.
जे प्रोटीन फूड आहेत म्हणजे डाळी आहेत, मशरूम आहे, त्याचबरोबर पनीर आहे, अशा पद्धतीचं प्रोटीन फूड जे व्हेजिटेरियन्स आहेत त्यांच्यासाठीही बरेच ऑप्शन्स आहेत. पण नॉन व्हेजिटेरियनसाठी अबंडंट ऑप्शन्स आहेत, अंडी आहेत, चिकन, मटन. तर ह्यातून आपण हे जर प्रमाणामध्ये घेतले म्हणजे 1.2 केजी 2 ग्राम पर केजी ऑफ बॉडी वेट न जर घेतलं तर आपल्या बॉडीला टोन राहील. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी आहेत जे की आपली टोनिंग वाढवतो. मल्टीव्हिटॅमिन्स हे भाज्यांतून किंवा वेगवेगळ्या फ्रुट्स मधून आपण घेणं आवश्यक आहे. थँक्यू सर. ओके. सर चार्ट बॉक्स मध्ये काही कमेंट आलेले आहेत ओके. क्वेश्चनच्या स्वरूपामध्ये सर, त्याचं हो पण हो. उत्तर द्या. हाऊ टू रिड्यूस टमी फॅट हा एक प्रश्न आलाय. तर हा सगळ्यांचाच प्रश्न आहे असं मला वाटतं, बऱ्याच लोकांचा. परंतु हा एक मिथ आहे की आपण एक पर्टिक्युलर बॉडीवरची पॉइंटेड फॅट आपण रिड्यूस करू शकतो. असं होत नाही. तुम्हाला फॅट रिड्यूस ही बॉडीवरची ओव्हरऑलच होते. म्हणजे तुम्ही वर्कआउट करणे आणि लो कार्ब्स डाएट किंवा लो फॅट डाएट ठेवून आपलं जर का कॅलरी तुमचा बीएमआर, मी गेल्या वेळेस पिरियड मध्ये सांगितलं की तुमचा बीएमआर काउंट कसा करायचा आणि डेली कॅलरी रिक्वायरमेंट तुम्ही कसं काढायचं. जर तुमची डेली कॅलरी रिक्वायरमेंट ही 1500 कॅलरी आहे आणि तुम्ही जर 200-300 कॅलरीनं डिफिशिएट आहात, त्याच्यामध्ये तुमचे मॅक्रोज बरोबर आहेत म्हणजे प्रोटीन, फॅट आणि कार्ब्स, तर तुम्हाला टोटल बॉडीवरची फॅट ज्या ठिकाणी अगोदर तुमची फॅट साठवलेली होती, त्याला फॅट ही कशी 3 टाईपची असते. एक विजरल ऑर्गनवर असते, एक स्किनवर असते आणि एक असते तुमचा इसेन्शियल फॅट्स म्हणजे ज्या काही आपल्या नर्व्स आहेत तर त्या नर्व्सवर कव्हरिंग ज्या असतात तर त्या फॅट ही खूप आवश्यक आहे आपल्यासाठी जी प्रमाणामध्ये असते. तर पहिल्या सुरू विजरल फॅट, बॉडीच्या ज्या ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गनवर काही जी साठलेली फॅट आहे ती अगोदर रिड्यूस होते. त्यानंतर तुमची अंडर स्किन म्हणजे सेंट्रल ओबेसिटीची जी फॅट आहे तर ती कमी होती. त्यामुळं तुम्ही वर्कआउट करत राहा, तुमचं लो कॅलरी, थोड्याशा कॅलरी डाएट मेंटेन ठेवा, ओव्हरऑल बॉडी फॅट तुमची रिड्यूस व्हायला चालू होईल. म्हणजे पहिली टर्म जी म्हणतो आपण त्याला सेंट्रल ओबेसिटी किंवा ऍब्डोमिनल फॅट ही रिड्यूस व्हायला चालू होते, ती अगोदरच चालू होते. त्यानंतर जी नेक रिजन आहे किंवा पफिनेस आहे, फेस पफिनेस, तर तिथली फॅट ही ज्या सॉफ्ट टिश्यू आहेत तिथली फॅट नंतर रिड्यूस व्हायला चालू होते. म्हणजे ओव्हरऑल फॅट आपली बॉडी मधली रिड्यूस होते. तर स्पेशली टमीवरचीच फॅट रिड्यूस करण्यासाठी तुम्ही ह्या एक्सरसाइजेस तुम्हाला जास्त वाढवाव्या लागतील, ऍब्डोमिनल एक्सरसाइजेस, कोर एक्सरसाइजेस. त्यामुळं तिथली सेंट्रल ओबेसिटी ही कमी होण्यास मदत होते, परंतु ओव्हरऑल बॉडीची फॅट ही कमी होत असते. त्यानंतर आहे, थँक्यू. हॅलो सर. ओके. हा हॅलो सर. हा बोला. बोला. हा बोला. हा म्यूट करतो. सर्वप्रथम सर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आता माझा प्रश्न आहे की सर, जर आपलं वेट हे जास्त कमी झालं अतिप्रमाणात तर आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काही परिणाम होतो का त्याच्यावरती? वेट जास्त झाल्यानंतर ओके, कॉन्स्टिपेशन वगैरे? हा वेट ओव्हरवेट असेल तर ओव्हरवेटचे आपण जे कॉन्सिक्वेन्सेस किंवा परिणाम बघितले तर त्याच्यामध्ये इनडायजेशन आहे, आपलं मेटाबॉलिझमच स्लो होतं. तुमचं फॅट लेवल जास्त असेल तर मेटाबॉलिझम स्लो होतं. मेटाबॉलिझम स्लो झाल्यानंतर डायजेशनच कमी झालेलं असतं. त्याच्यामुळं कॉन्स्टिपेशन सारखे आजार सुद्धा ओव्हरवेट झाल्यानंतर होतात. हा म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्यामुळेच कॉन्स्टिपेशन सुद्धा होऊ शकतं. कारण तुम्ही जे खाल्लं ते पचनाची जी गती आहे तर ती गती कमी झाल्यामुळं जे आपण जेवण केलं त्याचं जास्तीत जास्त वेळ लागतो पचायला आणि त्यामुळं आपली पचनशक्ती बिघडते. एव्हा ना पचनशक्ती बिघडल्यामुळं सुद्धा हा वजन वाढण्याचं प्रमाण हे वाढू शकतं. म्हणजे पचनशक्ती बिघडल्यामुळे सुद्धा हे वाईस वर्सा दोन्ही एकमेकावर डिपेंड आहेत. दुसरे काही क्वेश्चन्स?
तर आपण हॅलो सर. हा हॅलो. हा बोला सर. अजून एक प्रश्न आहे. अजून एक आहे. ओके ओके. तुम्ही म्हणजे ओरली कोण प्रश्न विचारताय? मी इकडचा प्रश्न तोपर्यंत पाहतो. हा चॅट बॉक्स मध्ये काय आहे सर? अजून एक प्रश्न आलाय. ओके ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये आहे हाऊ टू इन्क्रीज BMR. हा खूप छान प्रश्न आहे. हा कोणी मनीषा महामुने मॅडमने विचारलाय. मनीषा सर. हा ठीक आहे. तर हाऊ टू इन्क्रीज BMR, कारण आपलं BMR इन्क्रीज करणं हे आपलं अल्टिमेट गोल असतं. म्हणजे BMR म्हणजे काय? बेसल मेटाबॉलिक रेट. बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे BMR म्हणजे काय? तुम्हाला आपण सकाळपासून 24 तास आपल्याला जर झोपवलं, म्हणजे कुठलंही काम न करता तुमच्या बॉडीला जी एनर्जी लागणारी आहे, म्हणजे कॅलरीज ज्या लागतात, तर त्याला आपण BMR म्हणतात. म्हणजे बेसिक कॅलरी जेवढ्या लागतात तुमच्या शरीराला, म्हणजे आपल्याला झोपल्यानंतर आपण कशासाठी कॅलरी लागतात? सगळ्यात महत्वाचं आहे हार्ट रेट, नंतर ऑक्सिजन आपण रिस्पिरेशन साठी लागते, डायजेशन साठी लागतात कॅलरी, म्हणजे ओव्हरऑल आपल्या ब्रेनला लागतात कॅलरी. तर ओव्हरऑल सर्व्हायव्हल साठी ज्या कॅलरी लागतात, तर त्याला आपण BMR म्हणतो. तर हा BMR जेवढा जास्त, म्हणजे हा जर BMR आपण वाढवला, तर तुमची बॉडी ही कॅलरी बर्निंग किंवा फॅट बर्निंग मशीन मध्ये कन्वर्ट होऊ शकते. म्हणजे तुमच्या बॉडीला जास्त जर कॅलरी लागत असतील, तर आपण खाल्लेलं फूड हे डायजेस्ट होऊ शकतं. मग हे कसं वाढवायचं? तर त्याच्यामध्ये मसल मास जे आहे, सगळ्यात महत्वाचं काय असतं? मसल मास आपल्याला आपण वाढवलं पाहिजे, कारण मसल्स साठी जास्त कॅलरी लागतात. मसल सर्व्हाइव्ह होण्यासाठी, मसलचं सिंथेसाइज होण्यासाठी ज्या कॅलरी लागतात, तर त्या जास्त कॅलरी लागतात. त्यामुळं आपल्याला मसल वाढवल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याला वर्कआउट केलं पाहिजे. वर्कआउट करून डाएट आपलं हाय प्रोटीन डाएट ठेवल्यानंतर मसल वाढल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकच आपला BMR रेज होईल आणि आपली बॉडी ही कॅलरी बर्निंग किंवा फॅट बर्निंग मशीन मध्ये कन्वर्ट होईल. खूप चांगला प्रश्न आहे. मला वाटते नंतर आहे प्रश्न दुसरा आलाय. व्हॉट आर साइड इफेक्ट्स ऑफ हाय इंटेक ऑफ कार्बोहायड्रेट्स? हाही मी बहुतेक धनश्री मॅडमने विचारलाय. तर हा थोडस विसरून गेला मी याच्यामध्ये. तर कार्बोहायड्रेट्स जर जास्त घेतले तर काय होतं? तुम्ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट सुद्धा प्रमाणातच घेतले पाहिजेत. तर तेही कार्बोहायड्रेट्स जास्त घेणं चुकीचं आहे. कारण हाय कार्बोहायड्रेट्स जर असतील तर काय होईल? आपल्याला जेवढे कार्बोहायड्रेट्स रिक्वायर्ड आहेत, तर ते कार्बोहायड्रेट्स हे एनर्जी मध्ये कन्वर्ट होतात. त्यानंतर स्टोरेज होतं लिव्हर मध्ये. त्याच्यानंतर पण आणखीन कार्बोहायड्रेट्स जर मिळाले, आणखीन आले, तर ते होतात मसल मध्ये स्टोर. तर हे कार्बोहायड्रेट्स मसल नंतर कुठं स्टोर होणार? आपले नंतर फ्युचर मध्ये वापरण्यासाठी ते फॅट मध्ये कन्वर्ट होतात. म्हणून कार्बोहायड्रेट्स जर असतील तर ते एकतर ऍडिपोज टिश्यू किंवा फॅट वाढते. त्यानंतर कंटिन्युअस जर कार्बोहायड्रेट्स आपण खाल्ल्याबरोबर काय होतं? आपलं इन्सुलिन, तसं इन्सुलिन हे तुम्ही काहीही खाल्लं तरी इन्सुलिन रेज झालेलं असतं. पुन्हा ते शुगर लेवल मेंटेन करून आपल्याला इन्सुलिन हे आपली शुगर मेंटेन करतं. परंतु जर कंटिन्युअस आपण कार्बोहायड्रेट जास्त खात राहिलो, तर ज्या बीटा सेल्स आहेत आपल्या पॅनक्रियाज मधल्या, तर त्या बीटा सेल्स सेन्सिटिव्हिटी कमी होते आणि ती शुगर जरी वाढली तरी त्या बीटा सेल्स ऍक्टिव्हेट नाही झाल्यामुळं जे मेकॅनिझम आहे शुगर मेंटेन करण्याचं, शुगर रेग्युलेट करण्याचं, ते मेकॅनिझम डिस्टर्ब होतं. आणि ते मेकॅनिझम डिस्टर्ब झाल्यामुळं आपण शुगर शूट होते. तर आपल्याला मग हे शुगर वाढते, म्हणजेच आपण त्याला डायबिटीज म्हणतो. तर हे मग ओव्हरवेटचे जे काही कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते कार्बोहायड्रेट्स जास्त खाल्ल्यामुळं आपल्याला जाणवतात. त्यामुळे तसेच एकदम जर आपली शुगर शूट झाली तर चक्कर येऊ शकते, ड्राउझीनेस येतो, त्याचबरोबर आपल्याला वॉमिटिंग होते आणि एकदम कमी शुगर झाल्यानंतर सुद्धा तशाच पद्धतीनं घाम येणे, नंतर चक्कर येणे, हे आपल्याला लक्षणं जाणवतात.
तर मला वाटतंय तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. सर माझा आणखीन एक प्रश्न आहे. हा हा सर. एक्सरसाइज करताना, एरोबिक एक्सरसाइज करताना आम्ही काही गोष्टी नोटीस करतो की जे हो, मेंबर समोर करत असतात की त्यांना एनर्जी लावून करा आणि ब्रॉड मुवमेंट करा असं प्रत्येक वेळेस सांगत असतो. तर एनर्जी. काही सेम एज मधले नोटीस केलं की काही लोक खूप एनर्जी लावून करतात आणि काही लोक एकदम डल, सायलेंट, नर्वस असल्यासारखं त्या मुवमेंट करतात. ते ओके. स्वतःला पुश करतात पण ते ऍक्च्युली होऊ शकत नाही. तर याचं काही त्याच्या पाठीमाग काही रिझन असू शकतं का? कुठल्या आहारामध्ये कमतरता म्हणा किंवा ते इरिटेटिव्ह काय म्हणतात ते अनुवंशिकता, ओके. तर असं काही असतात का प्रकार? राईट. तुम्हाला ते लक्षात विचारायचं, येतं कारण की की आम्ही काही त्यांना पुश करतोच भरपूर की तुम्ही एनर्जी लावून करा, पण ते डल असतात, ते तेवढं फास्ट आणि ग्रिप घेऊन त्या मुवमेंट करू शकत नाहीत. त्याचं ओके. काही रिझन आहे का याच्या पाठीमागे? तर काय होतं बघा, बऱ्याच वेळेस तुम्हाला अनुभव येत असेल की तुमच्या समोर जो ग्रुप आहे तो खूप फास्ट करतो, पाठीमाग मग तुमचा एरोबिक सेशन असेल किंवा बाकीचे जे काही वर्कआउट्स असतात तर काही लोक करतात. याच्यामध्ये जेनेटिक्सचा पण खूप मोठा रोल आहे. जेनेटिक्स मध्ये काय की आपली बॉडी प्रत्येकाची वेगवेगळी आहे. म्हणजे मी एक वेळेस माझ्या युट्यूब चॅनलवर याच्यावर मी कव्हर केलेलं आहे की आपल्या बॉडी 3 टाईपचे असतात, मेझो, एंडो आणि इक्टो. तर ह्या त्याच्यामध्ये ज्या काही बॉडीज आहेत तर ते बाय बर्थ काही बॉडी ह्या थोड्याशा स्लो असतात, त्यांचं फॅट लेवल हे जास्त वाढतं जेनेटिकली. परंतु असं नाही की ते आपण मॉडिफाय करू शकत. तुम्ही सहज मॉडिफाय करू शकता, आपले जीन्स सुद्धा आपण चेंज करू शकतो आपल्या पुढच्या पिढीसाठी. तर ह्याच्यामध्ये 2 कारणं असू शकतात. तुम्हाला जे काही समोरचे जास्त एनर्जेटिक वाटतात आणि काही लोक पुश करतात, मेंटली पुश करण्याचा प्रयत्न करतात, तरीही ते पुश होत नाहीत. तर त्याच्यात 2-3 कारणं काय असू शकतात. सगळ्यात महत्वाचं आहे एक की त्यांचं शुगर लेवल कधी कधी ड्रॉप होत असेल, त्याच्यामुळे होऊ शकतं. त्यानंतर आहे शुगर लेवल जर ड्रॉप झाली तर त्यांना आपण हे कसं ओळखायचं शुगर कमी झालेली आहे त्याच्यामुळं ते इंतू त्यांचा कमी झालाय का. तर त्यांना 1-2 वेळेस काय करायचं, कॅन मध्ये शरबत घेऊन यायला सांगायचं आणि प्री वर्कआउट म्हणून लिंबू सरबत ते घेऊ शकतात. लिंबू सरबत घेतल्यानंतर त्यांना जर फ्रेश वाटत असेल तर समजायचं की त्यांची ओव्हरऑल जी एनर्जी आहे तर त्यांना कार्बोहायड्रेट्स हे कमी पडत आहेत. अन्यथा काय करावं लागेल की त्यांना जर त्यांची एनर्जी तरी पण म्हणजे तुमच्या एका लेवल पर्यंत येत नसेल तर मग मल्टीव्हिटॅमिन देऊन बघा. मल्टीव्हिटॅमिन दिल्यानंतर पण जर एनर्जी येत नसेल तर त्यांची फॅट लेवल जर जास्त असेल तर त्यावेळेस तो डलनेस आलेला असतो. कदाचित त्याच्यामुळे आलेला डलनेस हा आपल्याला डिफरन्शिएट करता येतो. डॉक्टर साहेब त्याच्यात काही फिजिकल, हॅलो डॉक्टर साहेब, त्याच्यामध्ये काही फिजिकल कारण पण असू शकतात डलनेस मध्ये? जर ते मेडिकल कारण जरी असले, मेडिकल त्यांचं आपण तुम्ही वर्कआउट करत असताना जनरली मेडिकल चेकअप झालेलंच असतं बऱ्याच जणांचं की जे फिट आहेत एक्सरसाइज करण्यासाठी ते लोक हे फिट असताना जर हे असतील तर हे मेटाबॉलिक त्यांचे कारण आहेत. परंतु चक्कर येणे किंवा कंटिन्युअस जर उत्साह राहत नसेल असं जर असेल तर मग त्यांना तुम्ही ब्लड प्रेशर वगैरे चेक करून त्यांचं मेडिकल एक्झामिनेशन करणं हे सुद्धा तुम्ही म्हणल्यासारखं बरोबर आहे. त्याच्या मागची तेही कारण आपण बघणं आवश्यक आहे. जसे रात्री झोप, ओके, लाईफस्टाईल ओरिएंटेड तुमची झोप व्यवस्थित नसेल. गुड, बरोबर आहे, करेक्ट. अजून काही इतर कारण असतील? हो, ते मेडिकली कारण आपल्याला जर
कंटिन्युअस होत असेल तर ते आपल्याला रूल आउट करणं आवश्यक आहे. दुसरा प्रश्न काय? सिंपल कार्बोहायड्रेट आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट त्याचं प्रमाण आपण आपल्या डाएट मध्ये किती डेलीच्या ह्याच्यामध्ये किती घेऊ शकतो? ओके. आता हे कार्बोहायड्रेट्स सिंपल आणि कॉम्प्लेक्स हे आपल्या याच्यासाठी केलेले आहेत. एक्झॅक्ट जर आपण टोटल कार्बोहायड्रेट्स जर विचार केला तर आपल्याला 150 ग्राम पर्यंत टोटल कार्बोहायड्रेट्स आपल्या डाएट मध्ये पाहिजेत. म्हणजे आपल्या डाएट मधला 50% जो पोर्शन आहे तो कार्ब्सनी भरला पाहिजे. म्हणजे तुमचं कॅलरी तुमचे 1500 कॅलरीचं तुमचं जर डेली कॅलरी रिक्वायरमेंट असेल तर जवळजवळ 700 कॅलरी ह्या आपल्याला याच्यातनं आल्या पाहिजेत, तुमच्या कार्बोहायड्रेट्स मधून मिळाल्या पाहिजेत. असा एक त्याचा रूल आहे. म्हणजे तुम्ही 150 ग्राम पर्यंत कार्ब्स घेऊ शकतात. त्याच्यामध्ये तुम्ही हार्डली जे सिंपल कार्ब्स आहेत 150 ग्राम पैकी तुम्ही एक 20 ग्राम पर्यंत सिंपल शुगर हे तुम्हाला ज्यावेळेस अवॉइड होतच नसेल, म्हणजे सिंपल शुगर 20 ग्राम म्हणजे काय, तुम्ही चहा घेताय तर चहा घेत असाल तर ते 20 ग्राम तुमची शुगर जाते आणि त्याचा हाय ग्लायसेमिक म्हणजे 100% ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळं ते वर्जच आहे. ऍक्च्युअल आपल्याला सिंपल शुगर्स ह्या मॅन मेड आहेत, ह्युमन मेड आहेत, त्या जेवढ्या टाळता येतील म्हणजे 0 सिंपल शुगर्स हा फॉर्म्युला आपला असला पाहिजे. इन केस तुम्हाला आता हे डोनट्स किंवा ब्रेड बिस्किट हे जे प्रिझर्व्ड फूड आहे तर हे कशासाठी, ज्या ठिकाणी आपल्याला अवेलेबलच होत नाही फूड, कुठलंच फूड आपलं घरचं फूड अवेलेबल होत नाही त्यावेळेस वापरायचं हे फूड आहे. म्हणजे हे पर्यायी फूड आहे. त्यामुळे ह्या फूडला मी किंवा कुणीही डॉक्टर तुम्ही सुद्धा रिकमेंड करणार नाही. ते फक्त आपण जेवढं कॉम्प्लेक्स कार्ब्स घ्याल कॉम्प्लेक्स कार्ब्स घ्या असं मी रिकमेंड करेन. त्यानंतरचा आहे सर, इन्फॉर्मेशन इज गुड, इट्स हार्ड टू मॅनेज इन डेली लाईफ, प्लीज सजेस्ट सम कॉम्प्रिहेन्सिव्ह डाएट प्लॅन मॅनेजमेंट. ओके, डाएट प्लॅन मॅनेजमेंट आपला हा सेशन तर डाएट प्लॅन टोटल आपण एकच मी नेहमी सांगत असतो की आपल्या जीवनामध्ये माझा पण एक प्रश्न आहे आपण घेऊ. बरं विचारा. मला तेच तोच आहे किंवा डेलीच्या डाएट मध्ये आपलं प्रमाण कोणतं, म्हणजे कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, फॅट्स आहे, ह्याचं प्रमाण किती आणि कसं असायला पाहिजे आणि कशा प्रकारचं आपलं डाएट असतं. तुमच्या गोलनुसार प्रमाण असलं पाहिजे. वर्कआउट जर करत असेल, तुमचं गोल आणि तुमची बॉडी किती ऍक्टिव्ह आहे त्याच्यानुसार. जी व्यक्ती वर्कआउट करत असेल त्यांच्यासाठी. ओके ओके, आलं माझ्या लक्षात. मी सांगतो तुमचा गोल कसा आहे त्यानुसार तुम्हाला करणारी व्यक्ती आहे ती आणि जे नॉर्मल व्यक्ती आहे असं दोघांसाठी. ओके ओके, आलं माझ्या लक्षात. जर तुमचा गोल हे वेट गेनिंग असेल तर तुम्हाला 500 कॅलरी तुम्हाला सरप्लस राहावं लागेल आणि तेही कॅलरी तुमचं जर लीन गेन करायचं असेल, फक्त मसल गेन करायचं असेल तर तुम्हाला 500 कॅलरी प्रोटीन तुमचे राहिले पाहिजेत. प्रोटीन मध्ये पोर्शन तुम्ही ठेवलं पाहिजे 40% प्रोटीन, 30% फॅट आणि 30% प्रोटीन, 30% कार्बोहायड्रेट्स आणि बाकीची फॅट. अशा पद्धतीने तुम्हाला वेट गेन साठी, लीन गेन साठी घ्यावं लागेल, म्हणजे हाय प्रोटीन डाएट घ्यावं लागेल. आणि जर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे आणि क्लीन वेट लॉस करायचं आहे तर तुम्हाला लो कार्बोहायड्रेट्स डाएट घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये फॉर्म्युला 70 हे 40 30 आणि 20 म्हणजे 40% फॅट, 40% प्रोटीन, 30% कार्बोहायड्रेट्स आणि 20% कार्ब, असं 100% आपल्याला पोर्शनाइज करावं लागेल कार्ब, फॅट आणि प्रोटीन्स. अशा पद्धतीने आपल्याला मॅनेज करावं लागेल. आता राहिला डाएट, एक पीसीओडी बद्दल काही स्पेशल डाएट आहे का? पीसीओडी मध्ये आजच्या पुरतं एवढंच करायचंय, फक्त तुम्ही कॉम्प्लेक्स कार्ब खायचे, कट डाऊन युअर सिंपल शुगर्स. नंतर तुमचं जे काही जंक फूड आहे तर ते जंक फूड आपण अवॉइड केलं पाहिजे. त्याचबरोबर कम्प्लीट कॉम्प्लेक्स जे कार्ब्स आहेत ते घेतले पाहिजेत.
फॅट लेवल, फॅट मध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस पाहाल त्यावेळेस गुड फॅट आणि बॅड फॅट असते. तर गुड फॅट जे आहेत ओमेगा 3 ज्याच्यामध्ये आहेत, सीड्स मधून मिळणारी फॅट जी आहे, तर ती फॅट आपण घेतली पाहिजे आणि हायली ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही एरोबिक्स, झुंबा किंवा बाकी तुम्ही जे काही वर्कआउट्स आहेत, एरोबिक वर्कआउट आहेत, तर ते जेवढं जास्त कराल तेवढं तुमचं पीसीओडी लवकर कमी होईल. डॉक्टर साहेब, कीटो डाएट बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिजे. कीटो डाएट हा करणं योग्य डॉक्टर राहील का नेहमीसाठी? अरे कीटोचा हा विषय नाहीये, मी त्याच्यावर एक स्पेशल नंतर सेक्शन घेणार आहे. ऍक्च्युअली कीटो डाएट मध्ये काय होतं, एनर्जी जी आपण प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी आपल्या बॉडीचं जे कार्बोहायड्रेट आहे, तर ती कार्बोहायड्रेट वरून शिफ्ट करतो आपण कीटोन बॉडीवर. म्हणजे आपण जे कार्बोहायड्रेट्स जास्त जेवणामध्ये प्रमाणात घेतो, तर 70% आपण जेवणामध्ये काय ठेवतो, फॅट ठेवतो आणि 25% जवळजवळ प्रोटीन ठेवतो आणि 10% जवळ फक्त 10 ते 12%, 15% कार्ब्स ठेवतो. तर ह्याला कीटो डाएट म्हणतात. तर आपल्या प्रायमरी सोर्स जो आहे बॉडीचा एनर्जीचा, जो कार्बोहायड्रेट्स आहे, तो शिफ्ट करून आपण कीटोन बॉडी किंवा फॅट करतो, फॅट बर्निंग. तर याला कीटो डाएट म्हणतात. तर ह्याच्यावर खूप एक मोठं लेक्चर मी नंतर घेणार आहे. तर अशा पद्धतीने कीटो डाएट आपण डिझाईन हा फॅट डाएट म्हणून करू शकतो. तर इथे एक प्रश्न आलेला आहे, सर इज देअर एनी टेस्ट फॉर टेस्टिंग कार्बोहायड्रेट? ओके, ह्यालाच शुगर टेस्ट म्हणतात. जी ब्लड ग्लुकोज शुगर आहे फास्टिंग आणि पोस्टपार्टम म्हणजे पीपी, तर ही शुगर आपण करू शकता. ब्लड शुगर BSL जे म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये तुमची जेवणाच्या अगोदर शुगर ही 110च्या आसपास कमी असली पाहिजे. 140च्या पुढे शुगर ही गेली नाही पाहिजे. तर ह्या रेंज मध्ये जर तुमची शुगर लेवल असेल तर तुम्ही सेफ आहात. जर बॉर्डर लेवलला असेल तर तुम्हाला, आणि एज आणि बॉर्डर लेवल असेल तर आपल्याला एक सतर्क राहावं लागतं. कार्बोहायड्रेट्स कमी खावे लागतात. हाच त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. त्यानंतर HbA1c जी आहे ती पण करतात. 3 महिन्याची शुगर आपल्याला लक्षात येते बॉडीमध्ये. तर ते मला वाटतं मानकोसकर सर इथं आहेत प्रेझेंट, तर त्यांचा तो विषय आहे, ते टेस्ट करून देतील. गुड इव्हनिंग सर. हा, गुड इव्हनिंग. मी मिसेस अनिता कवठाळे उदगीर वरून बोलतेय, ओनर ऑफ ओके मॅडम. गोसलेम उदगीर. ओके ओके. सर माझं असं आहे, बऱ्याच वेळा एका ठिकाणी बसून राहतो आपण. ओके, त्यावेळी मग पायामध्ये पिंजऱ्यांमध्ये मुंग्या येतात. ओके तर याचं कारण डाएटशी रिलेटेड का काही वेगळे कारण असू शकतात त्याला? ओके, हा, जर स्पेसिफाय केलं आपण की तुम्ही एखाद्या ठिकाणी एकाच पोझिशन मध्ये ज्यावेळेस बसता, तर त्याचा कारण डाएटशी संबंध हा खूप कमी असतो. आणि डाएटशी संबंध कसा असतो हे मी सांगतो. पहिलं तर हे मेकॅनिकल पार्ट आहे, म्हणजे तुमच्या बॉडी मेकॅनिझम चेंज झाल्यामुळं ज्या काही समजा मी एका बोटावर इथं मी हात प्रेशर करून असं जर बसलं, तर यानंतर थोड्या वेळानंतर मला पुढं टिंगलिंग नमनेस म्हणजेच मुंग्या येणं हा जाणवतं. मांडी घातल्यानंतर क्रॉस लेग्स होतात आणि ज्या नर्व आहेत, तर त्या नर्व म्हणजे जे की मेसेज आपल्या पुढे पाठवणारे आहेत त्याच्यावर प्रेशराईज येतं, व्हेन्सवर प्रेशराईज येतं, ब्लड फ्लो थांबतो. त्यामुळं जे नर्व्स आहेत तिथं ब्लड फ्लो कमी झाल्यामुळं सेन्सेशन जातं. हा प्युअरली मेकॅनिकल प्रॉब्लेम तिथं तयार होतो. ज्यावेळेस तुम्ही उभा राहता तर तो ब्लड फ्लो कम्प्लीट सुरू झाला, तर ते फ्लो सुरू झाल्यानंतर मेसेज आपल्याला मिळणं चालू होतं, सेन्सेशन येतं, तर आणि मुंग्या तुमच्या कमी होतात. तर हा प्युअर मेकॅनिकल पार्ट आहे, त्याचा जेवणाशी काही संबंध नाही. परंतु हे जाड व्यक्तींना किंवा ओव्हरवेट व्यक्तींना जास्त होतं. याचं कारण काय? कारण तुमची बॉडी जी आहे क्रॉस लेग करताय किंवा थोडंही बसलं तर अगोदरच फॅटचं प्रेशर व्हेन्सवर आणि आर्टरीजवर आणि आपल्या ज्या काही नर्व्ज आहेत त्याच्यावर येत असल्यामुळं त्यांच्यामध्ये जास्त हे मेकॅनिकल प्रॉब्लेम येतो. हा त्याचा मेन हे आहे. तर लास्टचा प्रश्न कोण विचारू शकतंय? आपण वाइंड अप करण्याच्या वेळ झालेली आहे आपली. थोडक्यात सांगतो आपण इथं, म्हणजे माइंड मेकओव्हर जी
इन्स्टिट्यूट आहे, तर आम्ही इथं डाएट, ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग हे तिन्ही काम आपलं माइंड मेकओव्हर इन्स्टिट्यूट करते. तुमचं डाएट पर्सनलायझेशन म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन वर आम्ही काम करतो. ज्यांना म्हणजे स्ट्रेस आहे, अँगर आहे, डाएटरी हॅबिट्स आपण करेक्शन करण्यामध्ये त्यांना हेल्प करतो, त्यांचं फॅट लेवल कमी करण्यामध्ये हेल्प करतो. तर अशा व्यक्तींनी तुम्ही दिलेल्या नंबरवर, खाली दिलेल्या नंबरवर किंवा आमची mindmakeover.in ही वेबसाईट आहे, तर यावर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. लास्ट क्वेश्चन. माझा एक क्वेश्चन आहे की जसं डिसीज वाईज हायपरटेन्शन आहे, ओके, किंवा डायबिटीजचे हे आहे पेशंट्स आहेत, अशा काही इतर आजार असतील आणखी काही, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण आपण म्हणजे किती ठेवायचं किंवा वाढवायचं का? डिसीज वाईज कार्बोहायड्रेट्स आपण हे करू शकतात, मॉनिटर करून. डिसीज ओरिएंटेड, आता पीसीओडी डिसीज आहे, थायरॉइड आहे, किंवा डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, तर यामध्ये आपण लो कार्ब डाएटच दिलं जातं. सगळ्या ह्याच्यामध्ये एलसीडी दिलं जातं. सगळ्या ह्या आजारांमध्ये कार्बोहायड्रेट्स कमी ठेवल्या जातात आणि त्याचं प्रमाण हे जवळजवळ जे रेग्युलर डाएट आहे त्याच्यापेक्षा 20% कमीनं आपण कार्बोहायड्रेट्स ठेवतो आणि प्रोटीन आणि फॅट वाढवलेलं असतं. माझं हे विचारायचं किंवा एक्सेसिव्ह कार्बोहायड्रेट घेतल्यामुळं ह्या आजारावर काही विपरीत परिणाम होतात? हो, कारण हे टाइम कशी आहे, तुम्ही हाय कार्बोहायड्रेट्स मध्ये ज्या वेळेस जाल, तुमची इन्सुलिन जी इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतं आणि हार्मोनल इम्बॅलन्स होतो कार्बोहायड्रेट्समुळे, म्हणजे ओव्हर कार्बोहायड्रेट्स. कारण इन्सुलिन तुम्ही ज्यावेळेस रेजिस्टन्स येतं त्यावेळेस ग्लायकोजन्स किंवा ग्लुकॅगॉन सेल्स जे आहेत, बीटा सेल्स आणि ग्लुकॅगॉन सेल्स आहेत, तर ह्या डिस्टर्ब होतात. हे मेसेंजर कमी झाल्यामुळं लिव्हरला मेसेज जात नाही की आपण कुठले हार्मोन, कुठल्या लेवल शुगरची कमी जास्त करायची. त्यामुळे तुमचे ग्रेलिन हार्मोन हे सुद्धा डिस्टर्ब होतात. त्याचबरोबर लेप्टिन हार्मोन डिस्टर्ब होतात. ग्रेलिन आणि लेप्टिन डिस्टर्ब झाल्यामुळं तुमच्या सटायटी लेवल किंवा भूक जे लागते, तर ती भुकेचं प्रमाण आपल्याला लक्षात येत नाही. ओव्हर इट तर होतं किंवा तुमची भूक जाते. तर ह्या सगळ्या हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे, आणि सगळे काय आहेत, हार्मोन डिस्टर्ब झाल्यामुळे होणारे आजार आहेत. तर त्यांचा आणि कार्बोहायड्रेट्सचा खूप संबंध आहे. त्यामुळे कार्बोहायड्रेट्स हे कमी घेतले पाहिजे याच्यामध्ये. तर मी एक वेळेस सगळ्यांना थँक्यू म्हणतो. मी आपल्या मीटिंग मध्ये दीपक सर. हॅलो सर. हॅलो. हा हॅलो सर. हॅलो सर, मी श्रीकांत. हॅलो. हो. एक क्वेश्चन होता सर माझा. हॅलो. हा बोला श्रीकांत. आवाज येतोय सर? हो येतोय. हॅलो. येतोय, बोला. हॅलो. हा बोला. हॅलो सर. हा हॅलो. ठीक आहे, आवाज येत नाहीये त्यांचा. तर दीपक सर, श्रीकांत सर, ज्योती शिंदे मॅडम, महादेव सर, प्रणिता मॅडम, पाटील आशिष सर, लता मॅडम, विनोद सर. सर आवाज येतोय? हा येतोय आवाज सर, पण तुम्हाला येत नाही वाटतंय. स्मिता मॅडम, अपर्णा. मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाहीये कारण एंड होत आलेला आहे मीटिंगचा, आणि तुमचा खूप सगळ्यांनी दिलेला हा प्रतिसाद बघून आम्ही उत्साहित झालो आहोत. आणि यानंतरचं सेशन राहील, खूप महत्वाचं सेशन आहे, रॅपर्स, रीडिंग ऑफ लेबलिंग. म्हणजे आपण जे किचन मध्ये प्रत्येक फूड खातोय, म्हणजे चिप्स खातो किंवा पनीर घेत असाल किंवा शुगर आणत असाल, तर हे पॅक्ड लेबल किंवा रॅपर मध्ये येतं फूड, हे पॅक्ड येतं. तर त्या पॅक किंवा लेबलिंग कशी वाचायची, रीडिंग कशी करायची लेबल्सची, म्हणजे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे की आपण जे फूड खातोय
तर त्या फूड मध्ये काय आहे, कार्ब्स किती आहेत, फॅट किती आहेत, त्याच्यामध्ये शुगर, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाईप 1 टाईप 2 लिहिलेले असतात, म्हणजे त्याचा किती परिणाम आपल्या शरीरावर होतो. आर्टिफिशियल कलर्स असतात प्रत्येक याच्यामध्ये. तर हे सगळे आपल्याला लेबल रीड करता आल्यानंतर होऊ शकतं. रीड म्हणजे इंग्लिश रीड करण्याचं मी शिकवणार नाही. तर त्याच्यामध्ये कार्ब्स हे पर्सेंटेज मध्ये दिलेले असतात. WW म्हणजे काय, VV म्हणजे काय, RDA म्हणजे काय, ह्या ज्या संज्ञा आहेत, ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत, तर ह्या डेफिनेशन्स आपण कशा आहेत, तर हा खूप इंटरेस्टिंग परंतु खूप इम्पॉर्टंट पार्ट पुढच्या सेशन मध्ये घेणार आहोत. तर हे सेशन मी इथंच तुमच्या सगळ्यांच्या परवानगीनं आणि खूप वेळ तुम्ही दिल्याबद्दल धन्यवाद. आज गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि असेच आपण वर्कआउट करत राहा, हेल्दी राहा. गोस्लिम चालू झालेला आहे. आपण बाहेर सेशन्स घेत आहोत स्टेडियमला, त्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्या. काही ऑनलाईन सेशन्स जिथं जिथं घेत असतील ते ऑनलाईन सेशन्स पण अटेंड करा आणि आपण ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. तर आजचं हे सेशन आपण इथंच थांबवतोय. स्टे फिट, स्टे हेल्दी. गुड इव्हनिंग. थँक्यू सर.